शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। खंडणी विरोधी पथकाने गांजा विक्रेत्याला पकडले। खंडणी विरोधी पथकाने शहरात मोठी कारवाई करत एका गांजा विक्रेत्याला अटक केली आहे। त्याच्याकडून 34,020 रुपये किमतीचा सुमारे 1.7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। पुढील कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्यात सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी भगवान जाधव आणि चारुदत्त निकम यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की शकील अन्सारी नावाचा व्यक्ती अशोक मेडिकेअर हॉस्पिटल समोर अंमली पदार्थांची विक्री करणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून शकील अन्सारीला ताब्यात घेतले। त्याच्या झडतीदरम्यान पोलिसांना त्याच्याजवळ हिरव्या रंगाची पाने, फुले आणि बिया असलेला 1701 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला। या गांजाची अंदाजित किंमत 34,020 रुपये आहे। पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा शोध घेतला जात आहे। आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे। तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशान्वये सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचे ठरवले। सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील आरिफ अन्सारी, रहमतनगर, हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे त्याच्या अपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे एक त्याच्या कब्जात बाळगलेले एक 1700 ग्रॅम 1 किलो 700 ग्रॅम सुका गांजा, तयार गांजा मिळून आला। पंचांसमक्ष आम्ही ती कारवाई केली। टीम व्हिजन न्यूज, नाशिक।